राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज निवडणूक होऊन खूप दिवस झालेले, जवळजवळ आज मला वाटते 2 तारीख आहे आणि 20 तारखेला निवडणूक झाली। 23 तारखेला हा निकाल लागलेला आहे। 10 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी देखील राज्यामध्ये बहुमत असताना इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढं बहुमत मिळाल्यानंतर देखील 10 दिवस लागले सत्ता स्थापन करण्यासाठी आणि अजून देखील फायनल नाही आहे की सत्ता कधी स्थापन होणार आहे। ही परिस्थिती फार विचित्र आहे, फार भयानक आहे असं आपण म्हणू शकतो। आणि एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार आहेत अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। त्याची कारणे काही तुम्हाला सांगतो। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना ही निवडणुका लढवल्या गेल्या आणि पूर्ण प्रचारादरम्यान भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांनी हे सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या निवडणूक लढवतो आहे। आणि याच्यामुळं एकनाथ शिंदेंना असं वाटतं आहे की हा जो काही बहुमत मिळालेला आहे ते माझ्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवल्यामुळे हा रिझल्ट मिळाला आहे, निकाल मिळाला आहे। कारण संजय शिरसाट की गुलाबराव पाटील असं बोलले देखील की जर अजित पवार हे भाजपमध्ये आले नसते किंवा महायुतीमध्ये जर आले नसते तर एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या 95 ते 100 जागा ह्या निवडून आल्या असत्या, असं संजय शिरसाट बोलले। की गुलाबराव पाटील दोघांपैकी कोण बोलले एक्झॅक्टली नाव मला आठवत नाही आहे, पण त्यांच्यापैकी ते बोलले। आता अजित पवार महाविकास आघाडीमध्ये होते ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत युती केली आणि त्यांनी सरकार बनवलं। आता अजित पवार तिथं बसलेले आहेत, आमच्या आमदारांना ते निधी देत नाही आहेत, ह्या कारणावरनं एकनाथ शिंदे बाहेर पडले। अजित पवार इकडेही आले, ते इकडेही अर्थमंत्री बनले, पुन्हा निधीचं आर्थिक सगळा लेखाजोखा अजित पवारांच्या हातात गेला। अजित पवारांच्या उपस्थितीमुळे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर ही कमी झाली हे त्यांनीही मान्य केले। कारण आज एकनाथ शिंदे यांना 57 जागा मिळाल्या आहेत, अजित पवारांना 41 आणि BJP 132 जागांवरती जवळजवळ 13 जागा कमी पडत आहेत BJPला सत्ता स्थापन करण्यासाठी। आणि जर या ठिकाणी अजित पवार जर नसते आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे असते, फक्त एकनाथ शिंदे आणि म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपची महायुती असती अजित पवारांना सोडून, तर 100% आज भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज भासली असती। आणि एकनाथ शिंदेंची गरज भासली असती त्यामुळं कदाचित एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरती देखील ठेवलं असतं कायमस्वरूपी, भले 2.5 वर्षासाठी ते ठेवलं असतं। परंतु अजित पवारांची महायुतीमध्ये आल्यामुळे एकनाथ शिंदेंची गोची झालेली, एकनाथ शिंदेंना धरताही येईना आणि सोडताही येईना। त्यातल्या त्यात आता एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावरती जाऊन भेटून आले। ते याच्यासाठी भेटले की अजित पवारांनी BJPला आता BJP एवढ्या कम्फर्टेबल झोनमध्ये गेलेलं आहे की त्यांना फरक पडत नाही आहे जरी एकनाथ शिंदे सरकारमध्ये आले आणि नाही आले तरी। का तुम्हाला सांगतो, अजित पवार ऑलरेडी 41 आमदारांसोबत BJPनं पाठिंबा दिलेला आहे। अजित पवारांनी म्हणजे जाहीर करून टाकलं आहे की आमचा पाठिंबा हा BJPच्या मुख्यमंत्र्यांना असेल। त्यामुळं 41 खूप मोठा आकडा आहे। खरं तर सरकार स्थापन करण्यासाठी फक्त 13 आमदार आहेत, पण BJP यासाठी कम्फर्ट झोनमध्ये गेलेले की जर अजित पवार देखील पलटले आणि अजित पवारांनी देखील पाठिंबा दिला नाही आहे तरी पण या निवडणुकांमध्ये BJPने आपले असे 10 उमेदवार असे पेरून ठेवलेले आहेत ना, जे इतर बाजूनी उभे केले आहेत, अपक्ष काय आहेत किंवा एकनाथ शिंदे गट जसं निलेश राणे हे BJPचे आहेत, परंतु ते एकनाथ शिंदे गटामध्ये येऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले। उद्या ज्या वेळेला BJPला गरज लागेल त्यावेळेला निलेश राणे BJPच्या बाजूने उभे राहतील ना, ते एकनाथ शिंदेच्या बाजूने कसे काय उभं राहतील। त्यामुळं असे BJPनी प्री प्लॅन करून ठेवलेले आहेत आपले 10 असे उमेदवार, 10 असे आपले काय म्हणतो त्यांना आपण, आपल्याला असे शिपाई पेरून ठेवलेले आहेत। ज्या वेळेला आम्हाला गरज पडेल त्या वेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरायचं। त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे कमी झालेली। आता जे मिळतं आहे ते पदरात टाकून घ्यायचं आहे, परंतु एकनाथ शिंदे सध्या कुठल्या पदावरती ठाम आहेत ते पण आपण 2 मिनिटात समजून घ्या। मुख्यमंत्रीपद तर मिळणार नाही, जवळपास हे निश्चित झालेलं आहे। कारण त्या प्रकारच्या जशा बातम्या येत आहेत आणि चर्चा येत आहेत, काही सूत्रांकडून माहिती भेटते, त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद भेटणार नाही। उपमुख्यमंत्रीपद BJPने ऑलरेडी त्यांना जाहीर केलेलं आहे किंवा त्यांनी ऑफर केलेली। एकनाथ शिंदेंना फक्त उपमुख्यमंत्रीपद नाही पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद तर पाहिजेच पाहिजे, परंतु गृहमंत्रीपद पाहिजे। पोलीस ज्यांच्या हे सगळं गृह खातं ज्यांच्या हातात असतं ना
त्यांचं राज्यावरती कंट्रोल असतं असं बोललं जातं. कारण संजय राऊत देखील बोलले 2 दिवसापूर्वी, कालच बोलले की उद्धव ठाकरे यांना आम्ही ज्यावेळेला मुख्यमंत्री बनले त्यावेळेला सांगत होतं की गृह खातं आपल्याकडे ठेवा, आणि जर गृह खातं उद्धव ठाकरेंकडे असतं तर एकनाथ शिंदेंना हा बंड यशस्वी करता आला नसता. त्याच्यामुळं आत्ता एकनाथ शिंदे असतील किंवा BJP असेल, याच गोष्टीसाठी गृह खातं एवढं इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून ते आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यावरती ते दिल्लीमध्ये बैठका झाल्या यांच्या वरिष्ठांच्या, एकनाथ शिंदेंच्या, अजित पवारांच्या. त्यावेळेला देखील तुम्हाला बघा एक फोटो बघायला मिळाला, खूप व्हायरल पण झाला की एकनाथ शिंदे सॅड आहेत, एकदम असे बारीक तोंड करून उभा राहिलेत आणि बाकीचे त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीस अमित शहाना भेटत आहेत, अजित पवार अमित शहाना भेटत आहेत. त्यावेळेला त्यांना जवळपास निश्चित झालेलं की आपल्याला आपल्या मनासारखी मंत्रालय भेटणार नाही आहेत. आणि खरी गोष्ट आहे ती, तुम्ही समजून घ्या की एकनाथ शिंदेंच्या शिवाय हे सरकार स्थापन होणार आहे. बार्गेनिंग कुठे वाढते, ज्यावेळेला असं आपल्याला वाटतं की आपल्याशिवाय आता सरकार स्थापनच होऊ शकत नाही, ह्यावेळेला आपण बार्गेनिंग करू शकतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याच्यामुळं जसं ते दिल्लीतनं आले, नाराज फोटो व्हायरल झाला त्या गोष्टीवरनं, जसं ते दिल्लीतनं आलं तसं ते निघून गेले दरेगावी, त्यांच्या मूळ गावी गेल्यानंतर इकडं चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय केलं, जे BJPचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी ट्विटरला टाकून दिलं, त्यांच्या एक्समध्ये पोस्ट केली की 5 तारखेला हा कार्यक्रम ठरलेला आहे शपथविधीचा. आणि एकनाथ शिंदेंना लगेच दुसऱ्या दिवशी येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी पत्रकार परिषद घेतली, लगेच दुसऱ्या दिवशी ते आले पण इथं. आज सोमवार आहे, आज त्यांच्या सगळ्या मंत्र्यांची, नेत्यांची आणि आमदारांची बैठक होती मुंबईमध्ये, परंतु एकनाथ शिंदेंनी तब्येतीचं कारण देत ही बैठक टाळलेली आहे. आता एकनाथ शिंदे कुठल्या बेसवरती BJPवरती दबाव टाकायचा प्रयत्न करतात मला तरी कळत नाही आहे, कारण दबाव टाकण्यासारखा बेसच नाही आहे आता सध्या. कारण अजित पवार आहेत, पाठिंबा दिलेला आहे, BJP सरकार बनवू शकतं, सगळंच करू शकतं. ह्याच्यामध्ये अजित पवारांची लॉटरी लागणार आहे. म्हणजे 41 आमदार निवडून आलेले अजित पवारांना प्रचंड अपेक्षेप्रमाणे जास्त, जसं आमदार निवडून आले अपेक्षेप्रमाणे जास्त त्यांच्या आमदारांना मंत्री देखील बनवलं जाऊ शकतं. त्यामुळं एकनाथ शिंदेंना पर्याय नाही आहे त्यांच्यासोबत जाण्याशिवाय. आता फक्त जे काय बोलतो आपण, स्मूथली दबाव कसा टाकून आपल्याला काय मिळते का नाही असं एकनाथ शिंदेचा प्रयत्न असतील असं मला वाटतं. त्याच्यामुळं असंही बोललं जातं की ह्या सगळ्या गोष्टीला वैतागून एकनाथ शिंदे महायुतीमध्येच असतील, परंतु समर्थन देणार नाहीत, ते बाहेरून पाठिंबा देतील, महायुतीतून बाहेर पडतील आणि बाहेरून सरकारमध्ये पाठिंबा देतील. परंतु त्याला अर्थ राहणार नाही आहे, कारण सरकार तर ह्यांचं स्थापन होणारच आहे. त्याच्यामुळे जे काय मिळते ते पदरात पाडून घेणं शिवसेना एकनाथ शिंदे गटाला फायद्याचं ठरेल. तोपर्यंत संजय शिरसाटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संजय शिरसाट उपमुख्यमंत्री होणार अशी बॅनरबाजी देखील केलेली. स्वाभाविक आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांचं आपल्या नेत्यावरती प्रेम असतं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री पदामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. त्यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावावरती देखील मोहर टाकली आणि श्रीकांत शिंदे यांनी देखील बोलून दाखवलं आज की ज्यावेळेला लोकसभेला निवडणूक झाली, देशामध्ये सरकार आलं, त्यावेळेला आम्हाला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर होती, आम्ही घेतली नाही ती, आणि मला राज्याच्या राजकारणामध्ये देखील उतरायचं नाही. परंतु हे जरी बोलले असतील, पण उद्या जर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली तर श्रीकांत शिंदे शपथ घेतील उपमुख्यमंत्रीपदाची. आता खरी गोष्ट आहे, आज तर बैठक झाली नाही आहे, आता उद्या काय होते माहिती नाही. 5 तारखेला बोललं जाते, पण 5 तारखेला देखील शपथविधी होणार नाही आहे. 7 ते 8 तारखेपर्यंत हा शपथविधी पुढच्या ढकलला जाऊ शकतो, कारण 6 तारखेला मुंबईमध्ये खूप मोठे लोक येणार आहेत, म्हणजे आपली लोकांची ये जा वाढणार आहे. कारण 6 तारखेला महापरिवार, 6 डिसेंबरला आपलं मला वाटते बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमीवरती खूप लोक येतात. त्याच्यामुळं 5 तारखेच्या संध्याकाळी हा कार्यक्रम ठेवून येणाऱ्या लोकांसाठी अडचण होऊ शकते. आणि अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नाही आहे, अजून गटनेता ठरलेला नाही BJPचा. अजून तुम्हाला सांगतो की शिंदेंच्या आमदारांची बैठक झालेली नाही आहे, सगळ्या आमदारांची बैठक झालेली नाही आहे. सगळ्यांनी एक गटनेता ठरवायचा असतो, तो गटनेता पुढं मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी फायनल होतो. ही खूप सारी प्रोसेस अजून बाकी आहे. त्याच्यामुळे 5 तारखेला घाई करणार नाहीत, मला वाटतं हा शपथविधी पुढे जाईल. आणि एकनाथ शिंदे जो आपला टॉपिक होता आत्ताचा की महायुतीतून बाहेर पडायच्या अशा चर्चा ज्या आहेत, त्या चर्चांना काही अर्थ नाही आहे. एकनाथ शिंदे काय बाहेर पडणार नाहीत, ते महायुतीमध्येच राहतील आणि जे मिळते ते पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करतील. तुमचं काय मत आहे? कोण होईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होईल, आणि खास करून गृहमंत्री, ज्याच्यासाठी हा सगळा विषय सुरू आहे, गृहमंत्री कोणाकडे जाईल आणि गृहमंत्री कोणाकडे राहील, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आपल्यासाठी कमेंट बॉक्स ऑलवेज ओपन आहे.
बाकी चॅनलवरती सबस्क्राईब, नवीन असाल जुने असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय मल्हार.